नमस्कार मैत्रिणींनो, रशूज सेवर रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला कमीत कमी वेळात अतिशय स्वादिष्ट असे रव्याचे लाडू कसे बनवावेत ते सांगणार आहे। रव्याचे लाडू बनवण्यासाठी आज आपल्याला 1 वाटी रवा, अर्धा वाटी साखर, तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवू शकतात, डेसिकेटेड कोकोनट, त्यानंतर अमूल फ्रेश क्रीम, 3 ते 4 चमचे तूप, मिल्क पावडर आणि काजू बदाम। तुम्ही ॲडिशनल त्यामध्ये पिस्ता, मनुका ही वापरू शकतात। हे लाडू मी तुम्हाला एका वेगळ्याच पद्धतीने तयार करून दाखवणार आहे। ते म्हणजे तुम्हाला हा रवा पहिले कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे। मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर एका डब्यामध्ये हा रवा ठेवलेला आहे। हा रवा पूर्ण झाकणाने पॅक करत आहे। यामध्ये एकही थेंब पाण्याचा जायला नको। आता मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि मोठ्या फ्लेमवर याच्या 2 शिट्ट्या होऊ देणार आहे। जोपर्यंत कुकरच्या 2 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। आता मी कुकरचा गॅस बंद करत आहे। आता आपण कुकर उघडून बघूया, पण जो डबा आहे आतला तो खूपच गरम असेल, त्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागेल। त्यानंतर आपण तो डबा उघडू शकतो। रव्याचा डबा कुकरमधून काढलेला आहे आणि रव्याचा एकदम घमघमाट वास सुटलेला आहे। ह्या रव्यामध्ये आता आपण अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट मिक्स करूया। आता आपण गॅसवर पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे। पॅन हे अगदी मंद आचेवर राहू द्यायचे आहे आणि त्यात आता तूप टाकायचे आहे। अगदी 2 ते 3 चमचे तूप टाकायचे आहे। ह्या लाडवासाठी जास्त तूप लागत नाही। गॅस अगदी मंद आचेवर आहे। आता यात आपण हा रवा टाकूया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करूयात। आता यामध्ये आपण मिल्क पावडर टाकूयात। आता यानंतर यामध्ये आपण साखर टाकूया। साखर अगदी व्यवस्थित मिक्स करायची आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यात फ्रेश क्रीम टाकायचं आहे। फ्रेश क्रीम हे व्यवस्थितरित्या रव्यामध्ये मिक्स करायचं आहे। रव्याचा रंग हलका हलका गुलाबी झालेला आहे आणि खूप सुंदर असा, खूप खमंग असा सुगंध पसरलेला आहे। आता यामध्ये थोडे काजू बदाम, आता आपण यात थोडं जायफळ पावडर ॲड करणार आहोत। तुम्ही वेलचीही याच्यामध्ये टाकू शकतात। आता आपण ह्या रव्याचे लाडू बांधूयात। हे लाडू खायला अतिशय माव्यासारखे लागतात। तुम्ही हे लाडू बनवण्यासाठी फ्रेश क्रीमच्या ऐवजी जी घरात साठवलेली मलाई असते त्याचाही वापर करू शकतात। लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि लाडू खूप सुंदरही दिसत आहे। तुम्ही ह्या रेसिपीप्रमाणे नक्कीच घरी ट्राय करा। तुम्हाला नक्कीच हे लाडू खूपच आवडतील आणि लाडू अतिशय चविष्ट लागतात। जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक यू फॉर वॉचिंग।